घरातील म्हणजे माझ्या वडिलांना तर यांनी रस्त्यावरून उचललं, पण माझा चाचा घरी असताना पोलीस प्रशासनाचा ताफा आमच्या घराशेजारी असताना माझा चाचा हे करतोय म्हणजे पोलीस प्रशासन करतंय काय अजून सुद्धा? आज माझे पप्पा गेले, आज चाचाला गमावलं तर आम्ही काय करायचं? आणि जसं आज चाचा वरी गेलाय, इथून पुढे जे आरोपी अटक नाही झाले तर आमचं पूर्ण कुटुंब वरी जाईल आणि आम्हाला जर काय झालं तर पोलीस प्रशासन पुढचं बघून घेईल. जोपर्यंत आज आम्ही आहेत तर पोलीस प्रशासन एक आमचा माणूस गेलाय तर आरोपींना पकडत नाहीये. मग ज्यावेळेस कुटुंबातील सगळे जातील त्यावेळेस यांचे डोळे उघडतील आणि ते आरोपींना पकडतील. पण वैभवी, तुझा याच्या आधी तुझे जे चाचा आहेत त्यांच्याशी बोलणं झालं होतं का? बोलणं म्हणजे आम्ही चाचाशी बोललो नाहीत, पण तो 4 दिवस झाला तणावात आहे. आम्ही एकच प्रश्न करतोय की जे तुमचं चाललंय ते आम्हाला कळवा. या केसमध्ये काय चाललंय ते आम्हाला सुद्धा कळलं पाहिजे. आम्हाला नाही तर पूर्ण महाराष्ट्र आज न्याय मागतोय, त्यांना सुद्धा समजलं पाहिजे या केसमध्ये चाललंय काय ना. नुसतं पोलीस प्रशासन येतंय, उभा राहतंय, त्यांची प्रक्रिया काय चालली आहे ती आम्हाला अद्यापही माहित नाहीये. आम्ही जर सगळ्यांनी असं केलं तर मग नंतर यांचे डोळे उघडणार आहेत का? पोलीस काल रात्रीपासून पोलीस आहे. पोलीस दारासमोर असताना सुद्धा माझा चाचा वरी चढतोय, तरी पण यांना कसं माहित नाही माझा चाचा कुठे गेलाय. आज जर मी मगाशी म्हणलं पप्पाला यांनी रस्त्यावरून उचललं, माझा चाचा जर आता तो इथं आलाय, जर याला सुद्धा किडनॅप जर याचं झालं असतं, काही पुढचं झालं असतं तर पोलीस प्रशासन दारात असून त्याचा उपयोग काय आहे पोलिसांचा? आम्हाला ते काही सुद्धा करत नाहीत, नुसतं दाराशेजारी उभारतात, इकडे जातात तिकडे जातात. मग यांनी शोध कधी लावणार आहेत? एक आरोपी आणखीनही फरारच आहे, सीडीआर नुसार निघणारे तर आणखीन बाहेरच आहेत, त्यांचं तर वेगळंच राहिलं. ते अटक कधी होणार? आम्हाला न्याय कधी मिळणार ना? आम्ही फक्त एकच मागतोय आणि तेही आजपर्यंत शांततेत मागत होतो की आम्हाला न्याय हवाय, आम्हाला न्याय द्या. तरी न्यायही भेटत नाही. तर ज्यावेळेस कुटुंबातील एक ना एक सदस्य असं करेल त्यावेळेस तुम्ही आम्हाला न्याय देणार आहात का? प्रचंड संतापात महिलांनी पोलिसांच्या एसपीच्या अंगावर बांगड्या फेकल्या, संताप सुटत चाललेला का? संताप म्हणजे असं म्हणायला हे भावना आहेत जनतेच्या की आम्हाला न्याय का मिळत नाही, आम्ही न्याय मागतोय, आम्हाला न्याय मिळत नाहीये. आणि मग यांचं आता ते बांगड्याचं वगैरे मला याच्यातलं काय माहित नाही, पण बायकांची भूमिका आहे की आता जर ते काहीच करू शकत नाहीत तर त्यांनी सुद्धा बांगड्या भरायला पाहिजेत ना, असं त्यांना वाटतं. पण आमची एकच विनंती आहे, आजपर्यंत आमच्या सगळ्यावर आणि इथून पुढे सुद्धा आमच्या सर्वांवर विश्वास आहे की ते लवकरात लवकर न्याय मिळवून देतील. फक्त आमची एकच मागणी आहे की जी प्रक्रिया चालू आहे ती लवकरात लवकर करा आणि आम्हाला याबाबत कळवण्यात यावं. आतापर्यंत या तपासामध्ये कोणती माहिती तुम्हाला तपास अधिकाऱ्यांनी दिली होती अथवा एजन्सीने कळवलेली? माहिती म्हणजे आम्हाला काही आलीच नाहीये, म्हणून तर आज आम्ही हा प्रश्न उठवलाय. आम्हाला जी माहिती मिळते ती न्यूजद्वारेच मिळते की एक आरोपी पकडलाय, हा पकडलाय, तो पकडलाय आणि इतके फरार आहेत, त्यांना आम्ही लवकरात लवकर पकडू. पण कधी तो वेळ कधी येणार आहे? आम्हाला न्याय कधी मिळणार आहे? मुख्यमंत्र्यांना भेटली, मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही. शब्द पाळला नाही म्हणजे ते म्हणले की न्याय मिळेल आणि प्रत्येक आरोपीला अटक ही होईल. मग आमचं पोलीस प्रशासनाला सीआयडी असो किंवा आणखी कोणती यंत्रणा असो, आमचं एकच म्हणणं आहे की तुमचा तपास आम्हाला कळवा आणि जो तपास चालू आहे ते लवकरात लवकर करून आरोपींनाही फाशीची शिक्षा द्या आणि आम्हाला न्याय मिळवून द्या. खरं तर वैभवी, तुझी एक आम्ही भूमिका बघितली होती ज्यावेळी व्यासपीठावर उभा टाकल्यानंतर जे कृत्य तुमच्यासोबत घडलंय ते इतरांसोबत कुणाबाबतीत घडू नये असं आवाहन तुम्ही केलं होतं, मात्र आज आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळते. आज वेळ आली ना ती आक्रमक भूमिका घ्यायची. आजपर्यंत आम्ही म्हणत होतो की जे माझ्या वडिलांसोबत घडलंय, जे आमच्या कुटुंबावर वेळ आली ते इतर कुटुंबावर कोणावर येऊ नये. कारण की जर आज एक कुटुंब आमच्या आज कुटुंबातील एक सदस्य गेलाय, बाकीच्यांनी न्याय मिळावा म्हणून असं करायचं तर प्रत्येक त्यांनी दुसऱ्यांना मारलं तर दुसऱ्याच्या कुटुंबाने तेच करायचं. लोकसंख्या कमी होणार नाही तर काय होणार? महाराष्ट्र आपल्याला पुढे न्यायचं, मागे नाही आणायचं. मनोज जरांगे पाटील यांची काही चर्चा झाली नाही? ते डायरेक्ट इथं चालते, ते घरी नाहीत आले आणखी. पण काय आव्हान आहे यानंतर सुद्धा? अद्याप आता 1.5-2 तासाचा अवधी झालाय, देशमुख खाली आलेले नाहीये. आव्हान आमचं तेच आहे, आम्हाला न्याय मिळत नाही. मग आम्ही तरी जगून काय करायचंय ना? आज गेलंय आमच्या घरातलं एक सदस्य, त्याचं दुःख करायचं का न्याय मागण्यासाठी रस्त्यावर यायचं? पण मागतोय, शांततेत करतोय ना सगळं, तरी पण न्याय का मिळत नाही आम्हाला? किती दिवस? आज 35 दिवस होऊन गेलेत ना. आपण बघतोय की खंडणीतील आरोपींनी मोका लावावं, त्याच्यावर 302 चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून होती. याबाबत तर मला माहित नाहीये, पण मी पहिल्यापासून म्हणते की सीडीआर नुसार जे कोणी माझ्या वडिलांच्या हत्येत असतील त्यांना सर्वांना हा 302 च्या द्वारे मोका हा लागलाच पाहिजे आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे.
या ठिकाणी जी धन्यवाद वैभवी वैभवी. देशमुख आहे, या ठिकाणी मागणी केली. आता पाटलांनी मन धरणी केल्यानंतर आता धनंजयजी उतरतायत खाली. चाचूला काय आवाहन करशील? आम्ही आजपर्यंत सगळं शांततेत घेत होतो. आज पाटील आले, त्यांनी आम्हाला विनंती केली आणि आम्ही प्रत्येकाच्या शब्दाचा मान राखतोय, म्हणून आज इथपर्यंत हा लढा आलाय. त्यांनी सांगितल्याबरोबर चाचा खाली येतोय, पण आमची एकच विनंती आहे, जर आम्हाला न्याय मिळणार नसेल तर आम्हाला जगून काय करायचंय? आम्ही पण मरतो ना, मग नंतर द्या तुम्ही न्याय आम्हा सर्वांनाच. वैभवी, आजचं आंदोलन चक्कर आली होती. चक्कर म्हणजे आमची आज 35 दिवस झाले, आमची व्यवस्था अशी आहे, आम्ही बोलू शकत नाहीये, तरी पण आम्ही बोलतोय, न्यायाचा लढा पुढे नेतोय, पण आम्हाला न्याय का मिळत नाहीये हा आमचा मुख्य प्रश्न आहे. आणि पोलीस प्रशासन इतके दिवस करतंय काय?